नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट रवा आप्पे तयार करत आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी आपण घट्टसर असं दही घेतलेलं आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण 2 वाटी रवा, दही, ज्या वाटीने आता आपण दही घेतलेलं आहे त्याच वाटीने मी आता 2 वाटी पाणी टाकून घेणार आहे. सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. 1 वाटी पाणी टाकल्यानंतर आपण हे सर्व अगोदर मिक्स करून घेऊया. दोन वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी योग्य प्रमाण आहे. आता आपण दुसरी वाटी पाणी टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. रव्याची एकही गुठळी झालेली नाही आहे. एकदम व्यवस्थित असा मी रवा दह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगोदर थोडं आपलं मिश्रण पातळ वाटतंय. डोशाच्या पिठासारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी एक 15 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवणार आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा छान भिजला गेलेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. इडलीच्या बॅटरसारखं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण एखाद मिनिट हे हलवून घेऊया आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ, आणि 1 चमचा मी इथं इनो टाकून घेणार आहे. आपण जेव्हा आप्पे तयार करायला घेणार आहोत त्याच टायमिंगला आपण इनो टाकून घ्यायचं आहे. इनोचं 1 पाऊच किंवा 1 चमचा इनो टाकून आपण त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनला फिरवून आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. एक 5 मिनटं मी हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. अगोदर इनो टाकून ठेवू नका, नाहीतर आपले आप्पे छान असे फुगणार नाहीत. ज्यावेळेला आप्पे करणार त्याच टायमिंगला आपण इनो किंवा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा. खाण्याचा जर सोडा टाकला तर 1/4 स्पून किंवा टेबलस्पून टाकून घ्या. आप्पे पात्र ठेवून गॅसवर आपण त्याला तेल लावून घेणार आहोत आणि ब्रशनी हे तेल सगळीकडे व्यवस्थित असं लावून आपण लगेचच आप्पे तयार करायला घेत आहोत. तयार केलेलं बॅटर आप्पे पात्रात टाकून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण हे इन्स्टंट आप्पे मुलांच्या डब्याला देखील देऊ शकतो. आता ह्याला झाकण लावून एक 5 मिनटं मी हे वाफवून घेणार आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असे टम्म आपले आप्पे फुगलेले आहेत. आता मी हे पलटी मारून घेते. खूप सुंदर असा क्रिस्पी कलर, खरपूस असे आपले आप्पे भाजले गेलेले आहेत. आता पलटी मारून एक 5 मिनटं मी हे आप्पे भाजून घेणार आहे. 5 मिनटानंतर आपले आप्पे तयार झालेले आहेत. आप्प्यासाठी आता आपण चटणी तयार करणार आहोत. चटणीसाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाव वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, मुलांच्या डब्यासाठी करत आहे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जास्त वापरलेली नाही आहे. 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1 कढीपत्त्याची काडी, 1 चमचा साखर,
चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, आणि आता झाकण लावून मी सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून घेणार आहे. त्यानंतर पाणी टाकून मी मिक्सरला एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतलेली आहे. आपली आप्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. आता आपण या चटणीला तडका देऊया. 1 चमचा तेल मी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने, 2 बोर मिरची टाकलेली आहेत आणि पाव चमचा हिंग टाकून तयार केलेला तडका आपण चटणीवर टाकून घेऊया. आपली आप्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. इन्स्टंट असे रवा आप्पे आणि चटणी आपली तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक आप्पा तोडून दाखवते. एकदम छान अशी जाळी सुटलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी असे आपले रवा आप्पे तयार झालेले आहेत.